तर नवी दिल्लीमध्ये भाजपचा जल्लोष कलानुसार 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार। यामध्ये आहे पश्चिम बंगाल, केरळ आणि त्यानंतर तामिळनाडू। पश्चिम बंगालमध्ये सर्व जागांचे कल हाती। तृणमूल काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर तर भाजप 193 जागांवर आघाडीवर। भाजपला स्पष्ट बहुमत। भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर, सुवेंदू अधिकारी पिछाडीवर। सुवेंदू अधिकारी भवानीपूरमधून पिछाडीवर तर नंदीग्राममधून मात्र आघाडीवर। सुवेंदू अधिकारी 2 मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये ममतांच्या घराबाहेर शुकशुकाट। पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस कमी जागांवर विजयी होत असल्यानं ममतांच्या घराबाहेर शुकशुकाट। ममतांच्या हातातून पश्चिम बंगालची सत्ता जाण्याचीही शक्यता। पश्चिम बंगालमध्ये भाजप एक हाती सत्ता मिळवण्याच्या उंबरठ्यावर। भाजप पश्चिम बंगालमध्ये 194 जागांवर आघाडीवर। जाळमुरी खात पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभेच्या मतमोजणी केंद्राबाहेर टीएमसी आणि भाजप प्रतिनिधींमध्ये वाद। भवानीपूरच्या सखावत मेमोरियल शाळेतील मतदान केंद्राबाहेर बाचाबाची। यावेळेस मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचं वातावरण। अमरावतीच्या मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडेंच्या नेतृत्वामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष। ढोल ताशे वाजवत एकमेकांना मिठाई भरवत भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष। पश्चिम बंगालच्या हावडा भागामध्ये टीएमसीचे उमेदवार आघाडीवर। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये भाजपची आघाडी टीएमसी पिछाडीवर। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर होती। पश्चिम बंगालच्या बाकुरामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने। पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये भाजप टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा। भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून खुर्च्यांची तोडफोड केल्याचा आरोप। कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये काही जण जखमी झाले असल्याची माहिती। पश्चिम बंगालच्या आसनसोलमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाला आग। भाजप कार्यकर्त्यांनी आग लावल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप। पश्चिम बंगालमधील परगणाच्या बैराकपूर या मतदान केंद्रावर राडा। भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये झटापट। सुरक्षा रक्षकांनी काही कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतं एकवटली। सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया तर ममता बॅनर्जींच्या सरकारविरोधात मतदारांनी रोष व्यक्त केला। ममतांना कंटाळलेल्या जनतेनं हिंदुत्वाला मत दिलं। सुवेंदू अधिकाऱ्यांची ही टीका। देशाच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगालचा विजय महत्त्वाचा होता। खोट्या गोष्टी सांगून जिंकू शकत नाही हे या विजयानं दाखवलं। पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील कलांवरती विनोद तावडेंची प्रतिक्रिया। आसाम आणि पुदुचेरीमध्ये देखील आमचं सरकारच बनणार, तावडेंची प्रतिक्रिया। पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती। मंत्री उदय सामंतांची पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया तर भाजप संविधान बदलणार या अफवेमुळे लोकसभेला फटका बसला असल्याचं सामंतांचं विधान। तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे सामंतांनी मानले आभार। पश्चिम बंगालचा निकाल हा देशाला अपेक्षित होता। नवनीत राणा यांची ही प्रतिक्रिया तर जो भगव्याचा विरोध करेल त्याच्यासोबत देशातील एकही राज्य राहणार नाही अशी ही राणांची प्रतिक्रिया। चेन्नईमधला अभिनेता विजयच्या घरी जल्लोष। अभिनेता विजयच्या कुटुंबाकडून घरात मोठा जल्लोष। तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्ष स्पष्ट बहुमताच्या वाटेवर। टीव्हीके 113 जागांवरती आघाडीवर। तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलापती यांचा पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण। चेन्नईमध्ये टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लाडू पेढे भरवत आनंद साजरा। केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं चर्चेत तर चन्नीथल्ला बी सतीशन, केसी वेणुगोपाल यांची नावं चर्चेत। केरळमध्ये विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन पिछाडीवरती। केरळमध्ये उलटफेर होण्याची शक्यता। काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल। काँग्रेस 90 जागांवर आघाडीवर। आसाममध्ये भाजपला बहुमत। आसाममध्ये भाजपची एकतर्फी आघाडी। भाजप 101 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर। संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार। दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी विजयाचा जल्लोष होणार। दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गर्दी तर राहुल गांधी, प्रियंका गांधी सेना असे लिहिलेले पोस्टर्स हातात घेतले। भाजपला सत्ता का द्यावी असा पोस्टर्सवर आशय।
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वासाचाच विजय होतोय. अजित गोपछडे यांची प्रतिक्रिया. ममता सरकारच्या काळात अनेक स्वयंसेवकांच्या हत्या, या हत्यांच्या पापाचं फळ आज ममता सरकार भोगतंय. खासदार अजित गोपछडे यांनी ममता बॅनर्जींवर केली टीका. पश्चिम बंगालमध्ये लोकांनी हुकुमशाहीचा मुडदा पाडलाय. अन्याय अत्याचाराविरोधात जनतेनं कौल दिलाय. पश्चिम बंगालमधील निकालावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर येणाऱ्या दिवसात ममता दिदींचे कोणीही नावही घेणार नाही. महाजनांची ममता बॅनर्जींवर टीका. ज्या प्रकारचे निकाल समोर आलेत ते बघता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपला यश मिळतंय. तमिळनाडूमध्ये डीएमकेचा पराभव हे सिद्ध करतो की देशभरात नरेंद्र मोदींची लाट आहे. भाजप नेते आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया समोर. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या विजयानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. तर जिलेबी वाटप, बँड लावून कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा. बारामतीकरांचा विश्वास, दादांच्या स्मृतींना अर्पण. दादांच्या आठवणींनी आज सर्वजण भावुक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ही भावनिक प्रतिक्रिया. विजयाचा जल्लोष कुणीही करू नये, गुलाल उधळू नये. सुनेत्रा पवारांचं बारामतीकरांना हे आवाहन. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय. 2,18,000 मतांनी सुनेत्रा पवार विजयी. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम. 2019 मधील अजितदादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मताधिक्य. आतापर्यंत सुनेत्रा पवारांना 1,68,000 मताधिक्य. 2019 मध्ये अजितदादांना 1,65,000 मताधिक्य होतं. नागपुरात राष्ट्रवादीची बॅनरबाजी. बॅनरवर सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री होण्यास साथ देऊ असा आशय. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांनी हे बॅनर्स लावलेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. विजयानंतर अक्षय कर्डिलेंना खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांचा जल्लोष. 1,11,826 मतांनी अक्षय कर्डिले विजयी. राहुरीकरांनी माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला. अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया. तर ज्यांनी मला मतदान केलं ते फक्त आता मतदार नाही तर माझे कुटुंबीय आहेत. विजयानंतर अक्षय कर्डिले यांचे हे वक्तव्य. अक्षय कर्डिले यांची राहुरी पोटनिवडणुकीच्या निकालात निर्णायक आघाडी. हा विजय मतदारांनी टाकलेला विश्वास आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांमुळे शक्य. मतदारसंघातील विकास कामांसाठी कायम झटत राहणार. अक्षय कर्डिले यांची ही प्रतिक्रिया समोर. राहुरीमधून भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी. मतमोजणी केंद्राबाहेर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. तर हा विजय दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली. कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त. ठाण्यातल्या भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळाल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांचा हा जल्लोष.